0. लेट्स प्ले. स्टॅकिंग एंडवर साई, गोलंदाजी मार्कवर रोशन. पहिलाच बॉल, लेग ब्रेक बॉल. क्या बात आहे, भन्नाट वेग आहे. वेगावर स्वार व्हावं आणि वाऱ्याशी वार्तालाप करणं. वारा जरी नसला, हवा जरी या ठिकाणी नसली तरी मी तर म्हणेन चेंडू स्विंग होणार नाही. स्पिन करण्यामध्ये यशस्वी ठरतायत गोलंदाज. हवा असली तर चेंडू स्विंग होतो आणि हवा नसली तर चेंडू मात्र स्पिन होतो. 163-64 ग्रामचा असणार हा टेनिस बॉल जेव्हा जेव्हा जुना होत राहील, जेव्हा जेव्हा वरचं कापूस निघून जाईल, तेव्हा तेव्हा चेंडू टर्न करण्यासाठी गोलंदाजाला आणि खांद्याचा वापर करून, फिंगर रोल करून पहिल्या चेंडूवर सांगितलं आपला हात जगन्नाथ. पहिला चेंडू डॉट. खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त आणि फक्त चेंडूला अडवलं आणि आपण पाहू शकाल संरक्षणात्मक पवित्र या ठिकाणी घेतलाय फलंदाजानं. जान जाय पर वचन न जाय, यापूर्वी आम्ही म्हणायचो जान जाय पर विकेट ना जाय. आपली विकेट मात्र वाचवण्याचा प्रयत्न राहील यात शंका नाही. साई नावाचा खेळाडू, स्ट्राईक केली गेली रोटेट. संघाचा अकाउंट या ठिकाणी होतोय ओपन. वांगणी संघ आपण पाहू शकाल पहिल्या मॅच मध्ये आपल्या नावाचा बोलबाल आबादी ठेवलाय वांगणी संघानं आणि तोच समन्वय या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न होईल. इज ऑफ द मार्क टीम वांगणी. मागील सामन्याचा विचार केला तर साई नावाचा, दिलीप नावाचा खेळाडू तब्बल 39 धावांची वाजवी इनिंग साकारली होती आणि सांगितलं होतं यस स्वतःवर घेतली जबाबदारी. जरी 11 खेळाडू असले तरी मात्र 10 जणांना मोजणार नाही. फक्त आणि फक्त माझी मोजपट्टी, माझं मोजमाप मी या खेळपट्टीवर लावेल आणि त्या अनुषंगाने खेळला होता फलंदाज दिलीप. तो असेल स्टॅकिंग एंडवर. घाई करायचे मित्रांनो, टीम मीटिंग फक्त काही सेकंदामध्ये करा आणि सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. वेळ वाचवण्याचा देखील आपण प्रयत्न करा. यस पेट्रोल भाई आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय पंकजी भोले सर असतील, त्याचबरोबर पंकजी नवले सर असतील, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. जीवनाचं राजगाडग बाजूला सारून सगळी माणसं एका दिशेमध्ये आणली आणि हेच क्रांतीचे वारे आज बदलापूरच्या शहराला या ठिकाणी झोमताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 1. स्ट्राई असेल नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्रायकिंग एंडवर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो 39 धावांचा शहेनशाह अर्थात दिलीप. फुलटॉस दिलीपला हा चेंडू फेकणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. एक फुल सेट बॅट्समन माइंड या ठिकाणी दाखवत असताना क्या बात आहे. सब कॉन्शियस माइंड अँड कॉन्शियस माइंड एक केलं. बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गोलंदाजाला यावेळी संधी होती आणि संधी मात्र गमावली. प्रयत्नांना 100% मार्किंग. क्या बात आहे. एक सिंगल मिळवली. वांगणी संघाचा शहेनशाह मी तर म्हणेन ट्रम्प कार्ड आहे आणि हा ट्रम्प कार्ड जेव्हा जेव्हा ओपन होतो, हा हुकमाचा एक्का जेव्हा जेव्हा ओपन होतो, हा शहेनशाह जेव्हा जेव्हा डरकाळ्या फोडतो तेव्हा तेव्हा अधिराज्य आपलं गाजवण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. निश्चितच एक सिंगल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न देखील केलाय. 1 धाव मिळवली. एका धावीच्या मदतीने टीम वांगणी संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. तव्यावरची भाकर जर फिरवली नाही तर करपते ना, त्या अनुषंगाने जर सिंगल डबल घेतलं नाही तर धावफलक नाराज होतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एका टप्प्याच्या अखेर चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. चौकार. प्रवास किती सुखकर होईल हे सांगत असताना बॅट्समन साई आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवलंय बॅट्समन दिलीपनं. धावसंख्या 4 रिप्लाय झाली. टीमची टोटल तब्बल 12 धावा. याच 12चे बनवायचे लाख, कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. काय घडेल हे देखील पाहावं लागेल. सगळं काही सस्पेन्स आहे. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट हे सांगत असताना वांगणी संघाचा खेळाडू अर्थात बॅट्समन साई आणि सोबत करतोय बॅट्समन दिलीप. ओव्हरपिच बॉल सरळ दिशेला खेळलेत. बॉल बॅक ड्राईव्ह. चेंडू निघून जाईल. एक टप्पा, दुसरा टप्पा देखील पडतोय. चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. सेकंड इन अ रो. बॅट्समन साई स्मार्ट हॅड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांची उपमा चॉकलेट बॉय म्हणून देखील करू. चेहऱ्याकडे पाहावं आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आणि तेज असावं. याचं कारण मनामध्ये प्रामाणिकपणा आहे, प्रेम देखील आहे. सांगत असताना प्रत्येक व्यक्तिमत्वाला की दोस्तीच्या दुनियेतील राजा कसा असावा
आणि आम्ही नेहमी म्हणतो ना की जेव्हा जेव्हा आम्ही मित्र शोधण्याचा प्रयत्न करतो बदलापूरच्या नगरीकडे आल्यानंतर आम्हाला या संपूर्ण मित्रत्वाचा शोध तिथे संपतो आणि कायमस्वरूपी नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जिभा पार जपायचं असतं हे सांगणारं व्यक्तिमत्व सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, आपलं देखील मनपूर्वक आभार. बघता बघता 6 बॉलचा खेळ कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावर वागणी संघाची लागत असताना बिनबाद तब्बल आणि तब्बल 16 धावा. इथे आल्यानंतर खऱ्या अर्थानं वांगणी संघ धावाच्या बाबतीत श्रीमंत हे पहिल्या मॅच मध्ये या ठिकाणी दाखवलं. पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर, चौथ्या चेंडूवर 1, पाचव्या चेंडूवर 4, सहाव्या चेंडूवर 4. एकंदरीत 6 बॉलचा खेळ कंप्लीट. वांगणी संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 16 धावा. या सामना 4 षटकांचा याची नोंद असावी. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेल बिगिनिंग हाफ डन. सुरुवात चांगली आहे. क्रिकेट वर्तमानावर चालतो, भूतकाळावर चालत नाही, भविष्यावर चालत नाही. पुढे काय करायचंय, यापूर्वी तुम्ही काय केलं, यापेक्षा ऍट दिस मोमेंट तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे आणि ते काम या ठिकाणी यथायोग्य पार पडत असताना वांगणी संघाची खेळाडू बॅट्समन साई आणि बॅट्समन दिलीप, गोलंदाजी मार्कवर सागर, दोन्ही खेळाडू. सागर देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि स्टार्टिंग एंडवरचा दिलीप देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. याला म्हणतात बेस्ट वर्सेस बेस्ट. त्यातून निघणारं 100 नंबरी सोनं तुम्हाला पाहायला मिळेल. सागर इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड. क्या बात आहे. दांडी गुल बेल्स मात्र या ठिकाणी चमकताना पाहायला मिळत आहेत. दिलीप बॅक टू द पवेलियन. गोलंदाज ठरतो यशस्वी. एका मॅन ऑफ द मॅचच्या हिरोनं आणि मी तर म्हणेन आपली कलात्मकता दाखवली. पहिलाच बॉल तो देखील मॅजिक बॉल. दिलीप बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे माणसं ओळखणं आणि क्रिकेटमधील सगळ्यात कठीण प्रसंग म्हणजे चेंडूची लेंथ ओळखणं. फुलटॉस स्वीट साऊंड कानावर आदळलाय. टक्कन आवाज. चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमा पार. आउट ऑफ द पार्क. षटकार. दिलीप जरी बाद झाला तरी मगाशी कर्णधारानं सांगितलंय की वांगणी संघामध्ये अनेक खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने एखाद्या जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी होण्याच्या क्षत्रियाच्या भात्यामध्ये जेवढे बाण असतात ना तेवढे खेळाडू तुम्हाला वांगणी संघामध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत. तुम्ही सलाड पाहिला असेल. एका टोपलीमध्ये अनेक फळांचा भरणा, त्याच पद्धतीने वांगणी संघामध्ये अनेक खेळाडूंचा भरणा आहे. जणू काही सलाडाप्रमाणे ही टोपली शोभून दिसते यात शंका नाहीये. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. एक सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट होतोय टीम वांगणी संघाच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 16. या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ कंप्लीट. एक विकेट गमावले वांगणी संघानं, परंतु पाहू शकाल 7 धावा देखील मिळवल्या. स्पर्धा यशस्वी करण्याच्या पाठीमागे पेट्रोल भाईंचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे. शॉट ऑफ लेंथ. क्या बात है. स्क्वेअर ऑफ द विकेट. पूल. वंडरफुल. ब्युटिफुल. षटकार. ठरवायचं होतं त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती महत्वानं मोलाचा वाटा उचलला होता. तेच काम या ठिकाणी वांगणी संघ करते. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन देतोय रामायण घडवायचं यशाचं. क्या बात आहे. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. जिथे ज्या बॉलचा सन्मान केला जातोय तो बॉल या ठिकाणी फेकलाय गोलंदाजानं
संधी नव्हती फलंदाजाला, फक्त आणि फक्त स्वतःला वाचवण्याचं काम केलंय तेजस नावाचा खेळाडू. 3 बॉल खेळला, 7 धावा देखील या ठिकाणी बनवल्या. माफी असावी, साई या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवर आहे. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 29 धावा. क्या बात आहे. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. जस्ट पूर्वार्ध संपला सेकंड इनिंग मधील पहिल्या मॅच मधील पहिल्या इनिंगचा आणि बघता बघता 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीम वांगणी संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. तब्बल आणि तब्बल 35 धावा. 17.50 ची सरासरी गाठलेली आहे. विकेटची नितांत गरज आहे आणि ती मात्र मिळवून द्यावी लागेल. टीम शिरगाव संघाच्या गोलंदाजांना जमत नाही आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 4 4 4. चौकार. कधी कधी काही फलंदाजाकडे पाहिलं ना तर असं वाटतं की ते फलंदाज चेंडूची चिरफाड करतायत, पण वांगणी संघाच्या खेळाडूंकडे पाहिलं आणि फलंदाजाकडे पाहिलं तर चंद्राच्या लोबसवाणी फलंदाजीचा आशीर्वाद या खेळाडूंना प्राप्त झालाय. अगदी सहज खेळतायत. यावेळी शॉट ऑफ गुडलिनचा बॉल होता. क्या बात आहे. कमबॅक केलाय प्रदीर्घ काळानंतर सोडलेला हा सुटकेचा निश्वास. चला नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज व्हायचंय. ओम कोंडेश्वर भोज आणि गावदेवी खरवई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रेडी व्हायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळलेत. जमिनीला घरंगळत चेंडू निघून चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. चाचपडणं चालू होतं परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला, फेकलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. संधीचं सोनं केलं जात आहे टीम वांगणी संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल तब्बल 41 धावा. किती धावा बनतील हे चित्र या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नितर म्हणे स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. जी सुरुवात केली ना कन्सिस्टन्सी ठेवली टीम वांगणी संघानं, सातत्य ठेवलं म्हणून ससा हरला आणि कासव मात्र त्या शर्यतीमध्ये जिंकला होता. म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेट लाईक अ लाईफ. सातत्य ठेवा मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये का असेना. बेचाळीस धावा, 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट बाय वांगणी टीम. कोणत्याही गोलंदाजांना मित्र म्हणेन विकेटचा सूर सापडत नाही, तर एका बाजूला धावांचा सूर सापडलाय आणि धावांचं गाणं सातत्याने वाजत असताना पाहायला मिळतंय. खेळपट्टीवर फुल उमललाय आणि त्याचा सुगंध थेट येऊन पोहोचलाय स्कोर बोर्डवर. म्हणून की काय स्वर्ग फुललाय. अंतःकरणामध्ये कर्तृत्वाचा नंदादी प्रज्वलित झाल्यानंतर तुमच्या भविष्याचा फुलोरा सातत्याने फुलल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. आणि हे सांगत असताना टीम वांगणी संघाचे खेळाडू क्या बात आहे. काय सुरुवात आहे. पाया रचला गेला आणि त्या पायावर यशस्वी भिंत देखील या ठिकाणी कर्तृत्वाची बांधण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पहा पिलांसाठी तिने झोका झाडाले चांगला. आणि आज मात्र हे काम वांगणी संघाचे फलंदाज करतायत.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉट फाइंडिंगला विकेट किपर पोचलेच होता. एक सिंगल मिळवली. एका सिंगलच्या मदतीने टीम वांगणी संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना एक गडी बाद. आतापर्यंत 43 धावा, 43 रन्स. एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये कधी पोहोचलात तर तुम्हाला हवं असतं एंटरटेनमेंट आणि बॅट घेऊन खेळपट्टीवर पोहोचलात तर तुम्हाला हवे असतात रन्स 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 अँड रन्स. धावा धावा आणि धावा. यावेळेस मात्र भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय. शेवटचा चेंडू तो देखील डॉट बॉल. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. 18 बॉलचा खेळ कंप्लीट. टीम वांगणी संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद. तब्बल आणि तब्बल 43 धावा. या हेमंत नावाच्या गोलंदाजाने केले कमबॅक. जोपर्यंत शेवटचं षटक चालू होत नाही तोपर्यंत डीजे मास्टर आपणास विनंती. तालीमें नहीं दी जाती परिंदे को आसमानों में उड़ने की, हो खुद ही खुद तय करते हैं रास्ता. आणि इथे मात्र तो रस्ता तयार करावा लागेल गोलंदाजांना. विकेट घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सिद्धेश स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय साई गोळे. पहिलाच बॉल. इथे मात्र लेन पिकअप केली. पाहू शकाल चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. संधी संधी आणि संधी. वारंवार तुमचा दरवाजा ठोठावणार नाहीये. आज मात्र पेट्रोल भाई यांनी तुम्हाला संधी निर्माण करून दिली. या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. त्या क्षणाला आज आता ताबडतोब कल करे सो आज, आज करे सो अभी. आणि ते काम पहिल्या इनिंग मध्ये वागणी संघ या ठिकाणी दाखवत असताना टीमची टोटल श्रीमंती गर्भ श्रीमंती पाहायला मिळते. तब्बल आणि तब्बल 45 धावा. दिलीप जरी बाद झाला 7 धावांवर तरी मात्र या ठिकाणी साई आणि तेजस नावाचे 2 खेळाडू पूर्णपणे पालखी वाहून नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील होतोय. क्या बात आहे. गुड बॅटिंग. जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळाले. प्रत्येक मैदानांवर सीमा रेषेचा वेध घेणारी फलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. किती धावा बनतील हे देखील पाहण्याजोगे ठरेल. ओव्हरपिच बॉल स्टँड लिव्हर. क्या बात आहे. पाठवले चेंडूला लॉंग ऑन सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. जणू काही दृष्ट लागण्याजोगी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते वांगणी संघाच्या फलंदाज बॅट्समन साई नावाच्या खेळाडूची. कोणत्या प्रकारचा वेळ पाहिले नाही, कोणत्या प्रकारचा स्थळ पाहिला नाही, कोणत्या प्रकारचा काळ पाहिला नाही, कोणत्या प्रकारची कुंडली पाहिली नाही, कोणत्याही कुठेही लिंबू मीठ मिरच्या आहेत हे देखील पाहिलं नाही. फक्त आणि फक्त मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आपला हा गाव गाड्या ठिकाणी चालवत ठेवलाय बॅट्समन साई नावाच्या फलंदाजानं. निश्चितच साईसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. वांगणी टीम 10 चेंडू आणि तब्बल 23 धावांची वादळी इनिंग साकारली बॅट्समन साई नावाच्या खेळाडून. क्या बात आहे. यावेळेस फटका फसलाय. फलंदाज बाद साई जरी बाद झाला तरी मात्र राजेशाही थाट आणि तो किमांश कायमस्वरूपी डोक्यावर राहील या शंका नाही. विकेटचं पतन.
दोन कमी आहेत ना. फुलटॉस ब्रेड अँड बटर बॉलची संधी. निहार देशमुख इथे मात्र होईल बाद, पकडला जेल. संपेल फलंदाज निहारचा खेळ. निहार बॅक टू द पेव्हिलियन. पहिलं षटक फेकलं होतं रोशननं, 16 धाबा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक राहिलं गोलंदाज सागरचं, 19 धाबा. आणि तिसऱ्या षटकामध्ये हेमंत नावाचा खेळाडूला फक्त आणि फक्त 7 धाबा देत असताना जय बजरंगबली शिरगाव बी संघासाठी कमबॅक करून दिलं. आणि पुन्हा एकदा सिद्धेश नावाच्या शेवटच्या गोलंदाजाचा आत्मबल वाढवणारी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये किती गोलंदाज हेमंतनं. अर्थात 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्टील 2-2 गो. घरपोच समाचार घेण्यासाठी स्टॅकिंग एंडवर फलंदाज तुषार. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. आपली विकेट सॅक्रिफाईस, परंतु मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो. या सीटचा वाईड बॉल. मॅच आपण खेळवतोय आणि निश्चितच तुमच्या डोळ्यासमोर चालू असलेला सामना तो आहे टीम वांगणे आणि शिरगाव बी या दोन संघाच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. शिरगाव बी संघाच्या कॅप्टनने घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय. एकंदरीत 22 बॉलचा खेळ कंप्लीट. या 22 बॉल मध्ये बनवल्या टीम वांगणी संघाने तब्बल 52 धावा. पेट्रोल बाई चषक सन 2022 तुम्ही आम्ही सगळेजण या स्पर्धेचा आनंद लुटत आहात. खऱ्या अर्थानं सायंकाळ व्हावी, प्रत्येकानं कामावर घरी यावं, घरी आल्यानंतर एकमेकांच्या संगतीमध्ये भोजन करावं, ती पंगत संपल्यानंतर फ्रेश मूड व्हावा आणि पुन्हा एकदा आनंदाच्या लहरी अंतःकरणामध्ये साठवल्या जाव्यात. यासाठी प्रत्येकानं गाडीला किक मारावी, जमेल त्या गाडीमध्ये बसावं आणि प्रत्येकानं यावं, या मैदानाच्या बाजूला येऊन उभं राहावं, किंबहुना जागा मिळेल तिथे बसावं आणि पुन्हा एकदा पूर्ण रात्र आनंदी करावी. या अनुषंगाने पेट्रोल बाई चषक सन 2022 ही स्पर्धा तुमच्या भेटीला येऊन टिपलेली आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या वांगणी संघाची तब्बल 52 धावा. यावेळेस अंपायरचा आवाज आला. यस नो बॉल. यापूर्वीचा वाईड आणि हा फेकलाय नो बॉल. हे षटक कंप्लीट करण्यासाठी मी तर म्हणेन सेकंद, मिनिटे आणि किती वेळ निघून जातो हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला निसर्ग देवतेचा आशीर्वाद आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने वाढत जाताना पाहायला मिळते वांगणी संघाची, तर एका बाजूला पूर्णपणे दिशा चुकत होताना पाहायला मिळतात. दिशा आणि दशा फक्त एका वेलांटीचा फरक आहे. वेलांटी कनेक्ट झाली तर दिशा योग्य ठरते आणि वेलांटी निघाली तर दशा मात्र होते. माणसाला योग्य वयामध्ये योग्य गोष्ट कळाली की उर्वरित सगळ्याचं सगळं आयुष्य कायमस्वरूपी सुखी आणि संपन्न झाल्याशिवाय राहत नाही हे तुम्हाला माहिती आहे. इथे मात्र ती दिशा निर्माण करावी लागेल. आपली चूक सातत्याने सुधारावी लागेल गोलंदाजाला आणि कमबॅक मात्र करावा लागेल. आता असेल फ्री हिट. संधी निर्माण करून दिली फलंदाजाला ब्लाइंड शॉट खेळण्याची. या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या 53, 53. इथे मात्र फ्री हिटचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न तर राहिलाय. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा होतील का कंप्लीट. यस, कुणाल पेनकर सरांनी इशारा केलाय थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायर आपण रेडी व्हायचंय आणि निर्णय काय आहे हे देखील पाहायचंय.
एक सिंगल वेगाने घेतलेली आहे. फ्री हिट वर बाद झालेला खेळाडू मोईन अली आम्हाला आठवतोय, पण त्याचा इतिहास या ठिकाणी रेकॉर्डला जाईल का हे देखील पाहावं लागेल. यस, फलंदाज सुरक्षित त्याच्या माहेर घरी पोहोचलाय. यस, पॉपिन क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 55 धावांची मोहर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल असेल शिल्लक. यस, शेवटचा बॉल यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर बॉल, त्याला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. यस, 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने यस टीम वांगणी संघाची धावसंख्या धावफलकावर 57 -2 धावा, एकंदरीत 55 आणि विजयासाठी शिरगाव बी संघाला बनवायच्या 56 धावा. चेंडू शिल्लक असतील 24, अर्थात 4 षटकामध्ये 56 धावांची आवश्यकता. टीम जय बजरंग बली शिरगाव बी संघाला. प्रेक्षक आपण ऐकतात, पाहतात, मनमुराद आनंद घेतात आणि आनंदाचं कारण आहे फक्त आणि फक्त वन अँड ओनली वन मन आर्मी पेट्रोल भाई चषक सन 2022. आणि तिथून मात्र गुण नोंदणी आम्ही या ठिकाणी करतोय. थँक्यू सो मच. निश्चितच पहिली इनिंग कंप्लीट. सेकंड इनिंग कडे पुन्हा एकदा या संपूर्ण सस्पेन्स गोष्टीचा उलगडा करण्यासाठी कॉमेडी बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. बदलापूरचा गोड आवाज खऱ्या अर्थाच्या आवाजानं काळजाचा ठोका देखील चुकवावा असं आमचे साथी समालोचक सन्माननीय राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच. पेट्रोल भाई चषक सन 2022. ओम कोंडेश्वर बोज कॅप्टन उपस्थित झालेत आणि कर्वे टीमचे देखील कॅप्टन आहेत. चला पेट्रोल भाई यायचं आपण आपला शुभस्थ नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय ओम कोंडेश्वर बोज सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात लपलेलं हे गाव आपण पाहू शकतो आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खरबई दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण पाहू शकता. टेलचा कौल केला आणि अखेर नाणेफेकीचा कौल जिंकला इथे गावदेवी खरबई टीमने. डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा. तुषार विचार केला तर खासदार आमदार चषकामध्ये देखील ओम कोंडेश्वर बोज आणि गावदेवी खरबई
या दोन संघांमध्ये लढत झाली होती, क्वार्टर फायनलची लढत. परंतु जर विचार केला तर गावदेवी खरवई संघाला परास्त व्हावं लागलं होतं. परंतु आज जर इथून विचार केला तर पुन्हा एकदा ही लढत आपण पाहू शकता. आज काही वेगळी रणनीती किंवा कशा प्रकारचा खेळ कराल ओम कोंडेश्वर भोज संघाच्या अगेन्स्ट. थँक्यू सो मच. शंकर पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. मागील मॅचमध्ये सामना झाला होता गावदेवी खरवई देवदाजी भगत साहेबांचा संघ आपण पाहतोय आणि त्यावेळेस तुम्ही विजय संपादित केले होतं. परंतु आज जर इथून विचार केला तर नव्या जोशाने गुन्हा गोविंदाने पुन्हा एकदा ते तयार होऊन इथे मैदानावरती दाखल झाले आहेत. आज नक्कीच इथून जर विचार केला तर पेट्रोलभाई चषक गावदेवी खरवईला देखील उचलायचं आहे आणि ओम कोंडेश्वर भोज संघाला देखील उचलायचं आहे. परंतु आज जर त्यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारचा खेळ कराल? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आज 11 खेळाडूंमध्ये काही चेंजेस नाही, सेम. तदनंतर सातत्याने ओम कोटेश्वर भोज म्हटलं तर आम्ही एक मोठं नाव नेहमीच घेत असतो. ग्रुप ग्रामपंचायत देवरीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेब आज इनेक्स मध्ये असतील का? हो, आहेत नक्कीच. त्यांच्याबद्दल 2 शब्द काय सांगाल? थँक्यू सो मच. गावदेवी खरवई टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहू शकता वेळेस सागर इरमारी मध्ये दाखल झाला. येस, अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. स्टॅकिंग वरती यावेळी सागर इरमाळी, तर बॉडी ट्रॅक वरती गुरुदास देखील सज्ज झाला. दिलीप कापरी, गुरुदास तयार, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळी साबे फ्रॉम द बॉडी, लाऊड अपील देखील केली गेली आहे. आपण पाहू शकता यावेळेस सागर इरमाळीची देखील विकेट महत्वाची. आणि आता मध्येच्या मध्ये पहिल्या बॉल वरती इथून मात्र उत्साह साजरा केला होता लाऊड अपील साठी. परंतु आपण पाहू शकता इथून विचार केला तर पहिल्या बॉलवरती चेंडू आलाय डॉट. गुरुदास दिलीप कांबरीला आपण पाहतो फलंदाजी करत असताना एवढीच अपयश आले. परंतु आता गुरुदाजी पुन्हा एकदा करायची. लेफ्ट हँड राऊंड द विकेट ना. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. जसा बॉल बॅटच्या रनर मध्ये आला तसा टक्स स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि त्या बॉलवरती लागली 6 धावांची मोहर. सागर इरमाळीच्या बॅटमधून हा स्ट्रोक मिळते 10 असा षटकार. आपण पाहू शकता स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं सागर इरमालीच्या माध्यमातून. जय बजरंगबली बी या संघाच्या नावानं ते खेळतात. शिरगाव संघ आपण पाहू शकता यावेळेस फलंदाजी करत असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तयार होते परंतु त्यांच्या हाताला इथून मात्र आपण पाहू शकता जेल तर घेतला परंतु बाद असेल का? यस, धक्का क्रमांक पहिला लागलाय. षटकाराचा चोख प्रत्युत्तर त्याच्यामध्ये देत असताना फलंदाज सागर इरमाली बाटत पविलियन. स्पर्धेच्यात दाखल झालाय सागर बाद झाल्यानंतर बलीला आपण पाहतोय नाईट नंबर 3 वरती तो देखील दाखल झाला. 58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्धामध्ये 4 षटकामध्ये वांगणेगाव टीमने 57 धावा बनवल्या होत्या आणि आता 58 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना धक्का पहिला लागला गुरुदास. या खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु पुढ्यात टाकलेला चेंडू यावेळेस आपण पाहू शकता सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यष्टीरक्षक कॅप्टन कुल आपण पाहतोय यावेळेस यष्टींच्या पाठीमागे मनोज देशमुखला आपण पाहतो. चांगली कामगिरी तो देखील करतोय कारण फलंदाजी त्यांनी देखील चांगली केली. आता मात्र यष्टीरक्षकाची भूमिका तो देखील बजावत असताना क्षेत्ररक्षकाचा केंद्रबिंदू म्हणून नेहमीच यष्टीरक्षकाला म्हटलं जातो. गुरुदास यापुढे सज्ज झाला. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतो. जसा बॉल बॅटच्या रनर मध्ये आला तसा फेकून दिला मिड विकेट सीमा पार. संघर्षाचा शंकर नाच करत असताना बलीच्या बॅटमधून हा स्ट्रोक षटकार.
14 आकड्यावरती आमचे पंकज बोले साहेब यांचे देखील शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर, इतका जवाब पत्थरचे देत असताना बरीच्या बाट मध्ये अजून एक चांगला स्ट्रोक मिळते. धाव असा षटकार. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पॉवर प्लेचा षटक आणि भरपूर समाचार घेतला कारण इथून जर विचार केला तर पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला होता सागर इरमारीनं आणि तिसऱ्या बॉलवरती क्विक रिप्लाय दिले गेले. सागरला इथं मात्र बाद केलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बली पवार टॉप गिअरवरती यावेळेस फलंदाजी करत असताना, कारण आपण इथून मात्र पाहू शकता बली पवारनं 2 षटकार ठोकलेत आणि टीमची टोटल फलकावरती आपण पाहतो 20 या आकड्यावरती 58 धावांचं लक्ष होतं. या मॅच मध्ये 20 धावा बनवल्या गेल्या. आता इथून जर विचार केला तर 3 ओव्हर मध्ये अजून आवश्यकता असेल 38 धावांची. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आपण पाहू शकता. मैदानाच्या मध्ये 2 फलंदाज कुंदन भोसले आणि त्याच्या साथीनं बली पवारला आपण पाहतो. गोरदास यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती परत सज्ज होईल. तेजसला आपण पाहतो, तेजस पडबल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. सरकारची पाबंदी संचारमध्ये पहिली इथून मात्र हटवून लावली. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती तेजसला आपण पाहतो. पंचाच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर, स्कोरलेग अंपायर कुणाल पेनकर सरांना आपण पाहतो. डावकराचा अजून एक गोलंदाज हा ट्रॅकर होता. पहिला बॉल इथून मात्र फेस करत असताना बॅट्समन कुंदन भोसलेच्या बॅट मधनं डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारे बार षटकार. षटकाराला 26 धाबा स्कोर कार्ड वरती कुंदन भोसलेला आपण पाहतोय. आपले स्ट्रायकिंग इन वरती पहिल्या ओव्हर वरती त्यांनी आक्रमण केलंय आणि आता गोलंदाज 26 धाबा स्कोर कार्ड वरती. पेनल्टीच्या 2 धाबा ऍड केल्या गेल्या. 3 षटकार आले होते. पहिला षटकार सागर इल्मालीच्या बॅटमधनं, 2 षटकार बली पवारने ठोकलं. टी शर्टच्या 2 रनांच्या पेनल्टी. ट्विन 58 धावांचा 57 बनवल्यात, 58 करायचं. यस, आमचे ऑफिशियल स्कोरर जितेश बैकर अतिशय चालाक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही आहे याची देखील काळजी आपण घ्यायची, कारण साधारण तंतोतंत आपण पाहू शकता माहिती आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीची शहानिशा करत असताना आमचे पेट्रोल भाई आणि त्यांचा मित्र परिवार पंकज बोले, सोनील देवाडिका आपण सातत्याने पाहतो. यापुढे स्वीकार बीट करत असताना पहिल्या बरोबर जरी षटकार ठोकला असेल तर देखील आता गोलंदाज तेजस देखील सांगतो हम भी नाही किसी से कम. दुसरा बॉल डॉट आला. गोलंदाज आपण पाहू शकता यापुढे बॉल ट्रॅक वरती तेजस 26 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 3 षटकार पहिल्या ओव्हर मध्ये आले होते, 18 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर 2 धावाची पेनल्टी लागली, 20 धावा झाल्या आणि अजून विचार केला तर 6 धावा पहिल्या ओव्हर वरती आल्या. 26 धावा स्कोर कार्ड वरती. ऑन साइडला एवढेच प्रकार खेळले, टर्न केला अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला विकेटच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेक करते दरम्यान फक्त सिंगल. एकच धाव मिळेल आणि आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळी 27 आकड्यावरती आपण पाहतो. हेच तर मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य मित्रांनो. खराब बॉल येईल त्यावेळेस त्यांना चटकार मारतील, परंतु चांगला चेंडू आल्यानंतर त्याला सन्मान देतात आणि सिंगल डबल आहे तुम्हाला प्राधान्य देत असतात. बली यावेळेस पुन्हा एकदा
स्टार्किंग इनवरती आपण पाहू शकता 2 षटकार बलीच्या देखील बॅट मधून आले. आता मात्र बलीला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण 58 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. परंतु पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर समाचार घेतला गेला. तब्बल 20 धाबा 18 धाबा बनवल्या गेल्या. आणि आता इथून विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकारानंतर दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती एक धाव एक पडली गेली. गावदेवी खरबई संघ देखील दाखल झालाय. स्वागत आहे आपलं. तदनंतर ओम कोटेश्वर बोध संघ देखील दाखल झालाय. तुमचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने गोरदा तेजस पण आता सज्ज होईल. हाफ ट्रॅक होता आपल्याला बिगिट करायचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील केली गेली, परंतु अंपायर सिग्नल लेग बाईज. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडली झाली आणि आता एका धावाच्या 17 टीमची टोटल कासपाच्या गतीने पुढे जात असताना आपण 28 या आकड्यावरती 3 षटकामध्ये जर इथून विचार केला तर 38 धावा बनवायच्या होत्या. परंतु जर इथून विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि आपण पाहू शकता टीमची टोटल यावेळेस 28 आकड्यावरती 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज तेजसनं 4 चेंडू मध्ये. अजून इथून जर विचार केला तर 14 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल. एका बाजूला आपण पाहू शकता वांगणी गाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बदलापूर विभागातील एक ताकदवर संघ जे बजरंग बली शिरगाव बी संघ. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा तेजस. यामुळे देखील सरळ रेषेमध्ये फटका एकजूट करायचा प्रयत्न, पंचाचा बोट आकाशाकडे LBW गोंधळ भोसलेला देखील परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. बास्पन त्याच्यात दाखल झाला. हेमंत पेंडुलकरला आपण पाहतो, अर्थातच बाबू एवढेच त्याच्यात दाखल झाला. गोलंदाज तेजस सावळस बॉल ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज झाला. ऑन साइडला बिगिट करायचा प्रयत्न, एवढेच आपण पाहू शकता लाईन चांगली पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर भरदा बेकर चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल शेवट देखील गोल केले एवढेच गोलंदाज तेजसनं. तेजसचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या, 2 धावा पेनाल्टीच्या जोडल्या गेल्या, 20 धावा झाल्या. परंतु आता जर इथून विचार केला तर तेजसनं इथून धावा खर्च केला त्या म्हणजे 8 धावा आणि 28 आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली. येणारे 12 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. 58 धावांचं लक्ष होतं, 28 धावा बनवल्या गेल्या आणि आता 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. त्यांचं एक स्वप्न होतं नाईट टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याचं आणि त्याच्या साथीनं पंकज भोले, सुनील दिवाडीका म्हणून थॉमस असतील, जितेश बोईकर असेल, कुमार नवले असतील यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आज मात्र सध्या आणण्याचं काम केलं गेलंय. काल खऱ्या अर्थात 3 मानकवली संघ होते, बजरंगी मानकवली, विकास सिसी मानकवली, श्री गणेश मानकवली. परंतु कालच्या रात्रीमध्ये लल्ला का बल्ला बोला आणि त्यानंतर हेमंत देखील खूप चांगली कामगिरी केली. विकास सिसी मानकवली संघ काल क्वालिफाय झाला, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला पार मिळतो. यावेळेस बली पवार केलाय वार, चेंडू आर पार सीमा पार, 6 धावा षटकार.
जाईल मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता मयूर काटावले त्यांच्या साथीनं विलासदादा कडब असतील. तदनंतर विचार केला तर दहिवलीकरांचा देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू, कारण कैलासवासी आनंदीबाई मुंडे हा मैदान आपण पाहतोय बाळकृष्ण मुंडे साहेबांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला देण्यात आलं. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. प्रतीक कडव हे नाव देखील आम्ही मोठ्या आवर्जाने घेत असतो, कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यानंतर विचार केला तर आमचे मंगेश दादा मगर असतील, त्याचं देखील नाव आम्ही घेत असतो. आणि एक मोठं नाव आमचे कैलास कडव अर्थात सर्वांचे लाडके बंधू, त्यांचं देखील आम्ही नाव घेत असतो. दिगंबर सुरेश असतील, त्यांचा देखील आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो. आणि म्हणून तर आम्ही ग्रामस्थ मंडळ मानकिवली खरबई जुवेली आणि त्यानंतर दहिवली हे नाव आम्ही हँडबिलवरती दिले, कारण साधारण आम्हाला यांचा सपोर्ट असतो. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अभिप्रांत बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि एक धाव अमांतर आपण पाहू शकता. केपी सरांचा इशारा आपण पाहतोय. ज्या प्रकारे इथून मात्र पक्षी पंख खोलतो ना, त्या प्रकारे आता मात्र केपी सर देखील पंख खोलत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल 35 च्या आकड्यावरती. भोपू वाजायला सुरुवात झाली. आय थिंक खरबई संघ आता मात्र इनॅक्शन मध्ये आपल्याला दिसेल आणि भोपू वाजायला देखील सुरुवात झाली आहे. हरकत नाहीये, तुम्हाला देखील खूप सारा शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. गोरदास सज्ज झाला बॉल ट्रॅक वरती. जयेश यावेळेस ऑन साइडला जसा बॉल आला तसा लगेच पिक केला, चेंडूला फेकून दिला. यावेळेस सीमा पार. अंपायर सिग्नल 6 रन. षटकार. नऊ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना यावेळेस स्टार्किंग इनवरती आपण पाहतोय प्रेमला पाहतो. प्रेम पेंडुलकर यापुढे स्टार्किंग इनवरती. अजून एक हेलिकॉप्टर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. गोपणीसाठी बॅट इथून मात्र फिरवली होती, परंतु बॅटन पाडमधून हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतोय यापुढे गोलंदाज जयेशला आपण पाहतोय, कारण षटकार आला होता त्याच्यानंतर लगेच इथून मात्र कमबॅक केलं गेलं. आता मात्र समीकरण थोडंसं दूर जात असताना 8 चेंडू आणि आवश्यकता असेल 17 धावांची. गुरुदास तयार. जयेश अजून एक यावेळेस हेलिकॉप्टर फिरायला अलोंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस वाईट लॉंगाच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एक धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहू शकता आता मात्र 42 धावसंख्येवरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. येणारे इथून जर विचार केला तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या आणि आवश्यकता असेल यावेळेस 16 या धावसंख्येची. स्टॅकिंग इनवरती आपण पाहतो यावेळेस हेमंत. शेवट गोल करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. एसटी रक्षकाने टीपला जेल. आता मात्र येणारे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. संघ थोडासा अडचणी जरी सापडला, परंतु जय बजरंग दुनिया
बघा थोडंसं स्पीडअप करायचं पंच 4 षटकाची मॅच आहे 20 मिनिटाचं त्यांना तुम्ही अवधी द्या आणि जर 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटक संपले नाही तर तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे पॅनल्टी लावण्याचा याची देखील आपण नोंद घ्यायची षटक क्रमांक आपण पाहू शकता आपण शेवटचं 6 ओव्हरमध्ये 16 धावांची गरज स्ट्रायकिंग एंडवरती आपण प्रेमला आपण पाहतोय गोरदाची मार्कवरती गोरदास श्री कदमला देखील 10 का दम दाखवावा लागेल कारण 16 धावा ते मात्र डिफेन्स करायचा गोरदास सज्ज झाला श्री समोर फलंदाज आपण पाहतोय आपले स्ट्रायकिंग एंड वरती प्रेम और द विकेट पहिलाच बॉल पुन्हा एकदा सेमी हेलिकॉप्टर आपण पाहू शकता डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतो एका टप्प्यावरती फीड केला उचलून फेकतील दरम्यान दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न यस परतच बाद होईल 16 धाब्याची आवश्यकता असताना 2 धाब्याचा प्रयत्न जरूर झाला होता डायमंड डकचा शिकार ठरत असताना परतच आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर अंशू बॅक टू द पॅव्हिलियन संगीत आपण ऐकत होतो आडिवलीचा राजा किंग मेकर राहुलभाई पाटील यांचं बैलाचं नाव मथुर आपण पाहू शकता अक्षरशः महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वरती धावतोय आणि त्याचं संगीत आपण ऐकत होता राहुलभाई पाटील यांचं देखील या स्पर्धेसाठी शुभागमन शेवटच्या रात्रीमध्ये नक्कीच होईल यातील मात्र शंका नाही जाऊयात मानकेली गावच्या आवर्जून येतीलच यातील मात्र शंका नाही जाऊया मॅचच्या दिशेने 5 बॉल मध्ये आता मात्र 15 करायचे त्या शिरगाव टीमला गोलंदाज सज्ज झालाय श्री फुटोस होता फटका चांगला पार म्हणतोय पार स्ट्रोक गॅप मोठा होता धावाचा तोटा देखील मिळणार नाहीये बॉम्बस ओव्हर द लाईन चेटू निघून चाललाय यावेळी सीमा पार 4 धावा चौकार बॅट्समन प्रेम देखील आता सांगतोय ना तके अभी पैर ना अभी हिम्मत हारी है हौसला है जिंदगी में कुछ करके दिखाएगा इसलिए तो अभी संघर्ष जारी है 4 धावा चौकार थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण जायचं इथून मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आली दुसऱ्यासाठी परत बाद झाला पडतो आता यापुढे देखील चौकार ठोकला आणि चौकारच्या मध्ये टीमची टोटल एव्हरेज वेगाने पुढे जात असताना आता आवश्यकता असेल 11 धावांची 4 चेंडूमध्ये क्षमता बॅट्समन प्रेमकडे या 4 चेंडूमध्ये 11 धावा बनवायची परंतु दुसऱ्या बाजूला देखील विसरून चालणार नाहीये गोलंदाजीचा तोफखाना म्हणून झाली जाते वांगणी संघ तो देखील इथून मात्र कमबॅक केस करेल यात मात्र शंका नाही क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय क्रिकेटची जत्रा आपण पाहतोय क्रिकेटचा 4 दिवसाचा सण आपण पाहतोय पेट्रोलबाई चषक बरेचसे प्रेक्षक यावेळेस आपण पाहू शकता मैदानावरती उपस्थित आहेत सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत नक्कीच आमचे जोबिरी गावचे विष्णुदादा चिंतामण धुळे यांचं देखील शुभागमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत गोरदास या फुटोस होता मेजबानी होती दोन्ही हाताने स्वीकारत असताना चेंडूला सरळ पाठवून दिला आउट ऑफ द पार्क सीमा पार 6 धावा षटकार चार बॉल मध्ये 11 ची गरज होती यस हाईट पॅटर चेक केलं जाईल थर्ड अंपायर रेफर केलाय पंचाचा आता मात्र काम वाढवण्यात आलंय यस आमचे हेमंत शेट्टी सर जॉईंट आहेत नक्कीच चेक करतील तिसऱ्या पंचाकडे इथं मात्र निर्णय आपण पाहू शकता फेअर डिलिव्हरी यस 3 चेंडू मध्ये आता आवश्यकता असेल 5 धावांची 4 चेंडू मध्ये 11 धावा इथून मात्र करायच्या होत्या सागर इरमाली बली पवार आपण बसून घ्या कारण 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता 4 बॉल मध्ये 11 करायच्या होत्या इथून मात्र षटकार ठोकला यावेळेस आपण पाहू शकता आमचे विनोदादा मगर मैन फ्रॉम दहिबली यांचं देखील शुभागमन झालं त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझ दोस्तों क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बता दिया 3 बॉल मध्ये आता करायचे 5
अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. आपल्या अनोख्या स्टाइल सामना फिनिश केला. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष के किसी की जय जयकार नाही होती. हे दाखवून दिलंय बॅट्समन प्रेमनं. तिकडून निघून चाललाय आउट ऑफ मार्क, सीमा पार षटकार. आणि आता मात्र विजय संपादित केले यावेळेस जय बजरंग बली शिरगाव बी संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर बऱ्याचशा दूरवर इथून मात्र वांगणी संघाने देखील प्रवास केला होता. बरेचसे स्वप्न उराशी बाळगले होते परंतु अपयश पदरी पडला हरकत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरगाव तर हार्ड लक टीम वांगणी गाव.